चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगरातील एक महत्त्वाचा मतदारसंघ. या मतदारसंघाचं वैविध्य अचंबित करणारं. औद्योगिक वस्ती, लहान लहान कारखाने, मोठमोठे IT पार्क, उंचच उंच इमारती तर अगदी चिंचोळ्या गल्ल्यांच्या झोपडपट्ट्या. या चांदिवली मतदारसंघाचे आमदार म्हणून दिलीप मामा लांडे हे गेल्या 5 वर्षांपासून नेतृत्व करत आहेत. आपला अनुभव, आपली धडाडी या मतदारसंघाच्या विकासासाठी वापरण्याचा त्यांचा संकल्प पूर्णत्वाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. चांदिवली हा तसा एक मिनी भारत. विविधतेत एकता असलेला हा विभाग. या ठिकाणी सर्वच स्तरावर वैविध्य दिसून येतं. एका बाजूला इमारतींमधील उच्चभ्रू वसाहत, तर दुसऱ्या बाजूला डोंगरावर बसलेली धोकादायक झोपडपट्टी. अरुंद रस्ते तर मेट्रोसारखी अत्याधुनिक सेवा. वाहतुकीची कोंडी तर दुसऱ्या बाजूला हाय मास्टने उजळलेले विविध चौक. जितकं वैविध्य त्याच्या संरचनेत आहे, तितकंच ते त्याच्या मानवी वस्तीमध्येही आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती, जैन अशा विविध धर्माचे व देशातील सर्वच भागातून आलेले नागरिकही इथे वसलेले आहेत. या अशा विभागाच्या नेतृत्वाचं शिवधनुष्य दिलीप लांडे यांनी लीलया सांभाळलेलं आहे. त्यामुळेच आदरानं त्यांना या विभागात मामा म्हणून ओळखलं जातं. दिलीप मामांनी आपल्या 5 वर्षांच्या काळात विभागात जी विकास कामं केली आहेत, त्यांच्यावर एक नजर जरी टाकली तरी त्यांच्या कामाची व्याप्ती व आवाका लक्षात येईल. दिलीप मामा आज पुन्हा मतदारांसमोर येत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या व प्रगतीच्या दृष्टीनं तिला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. दिलीप मामा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर ही निवडणूक लढवत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या कार्याची परिपूर्ती करण्यासाठी या विभागात त्यांना पुन्हा निवडून देणं हे जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे, हे निश्चित. आपला आशीर्वाद, असंच आपलं विश्वास कायम माझ्या डोक्यावरती राहो. तुमच्या विश्वासाने, तुमच्या आशीर्वादाने तुम्हाला अपेक्षित असणारं काम, तुम्हाला अपेक्षित असणारा चांदिवलीचा विकास आणि चांदिवलीच्या लोकांची सेवा आणि चांदिवलीतील लोकांना मान सन्मान द्यायचं काम माझ्यातून पूर्ण हो, एवढीच परमेश्वर चरणी आणि तुमच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो. दिलीप मामांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात नगरसेवक म्हणून केली. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ त्यांनी जनतेची सेवा केली. नगरसेवक पदाच्या त्यांच्या कारकिर्दीत सुरू झालेली ही विकासाची गंगा त्यांच्या आमदारकीच्या काळात सर्व विभागाला व सर्व घटकांना सामावून घेणारी होती. दिलीप मामा यांची कामाची एक दिशा असते. एकाच वेळेस ते अनेक घटकांचा विचार करत असतात. लोकांचे प्रश्न सोडवताना त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षाही चांगलं जीवन मिळायला हवं याचा ते विचार करतात. त्यांच्या या विचारांनीच विभागात पायाभूत सुविधांचं एक मोठं जाळं निर्माण झालं आहे. विभागातील रस्ते, सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था, अत्याधुनिक शौचालय, गल्ल्यागल्ल्यांमधील स्वच्छता व लादीकरण ही कामं तर मोठ्या प्रमाणात झालीच. त्याचबरोबर विभागातील जनतेच्या व खास करून लहान मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी बालवाड्या उभ्या केल्या. त्यातून मुलांना आपल्या वयाच्या मुलांबरोबर रमण्याची सोय झाली. दिलीप मामांनी विभागातल्या नागरिकांच्या सर्वांगीण आरोग्याचाही विचार केला. त्यासाठी संघर्षनगरच्या जवळ एक मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी केली. हे सर्व लोक तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही जे काम या ठिकाणी केलंय त्याची पोचपावती नक्कीच तुम्ही पुन्हा जेव्हा जाल त्यांच्यासमोर, तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. ते स्वतः तुमच्या पाठून येतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. दिलीप मामा आगे बढो, हम तुम्हारे साथ है. महानगरपालिकांच्या रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या सेवा सुविधांवर लक्ष ठेवलं, त्यात सुधारणा केल्या. आरोग्य तुमच्या दारी या संकल्पनेनुसार त्यांनी विविध आरोग्य शिबिरं भरवली. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं. आपल्या कष्टाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला ते विसरले नाहीत. अडचणींमधील विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीची तर गणतीच नाही. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी शासनाच्या विविध योजनांमधून त्यांना मदत केली.
संस्था उभा केल्या. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन व स्वाभिमान मिळवून दिला. आता लाडकी बहीण योजना यामधून मला 3,000चा लाभ झालेला आहे आणि सगळे मामाने आमच्या इथे भरपूर कामं केली आहेत. विभागातील काही प्रश्नांची पुढाकार घेऊन तड लावली. अंधेरी कुर्ला रोडच्या रुंदीकरणात कोणावरही अन्याय होऊ न देता त्यांचे शासकीय नियमाप्रमाणे पुनर्वसन किंवा आर्थिक मोबदला दिला. मिठी नदी शेजारील आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरच्या 3,000 झोपडपट्टी वासियांना हक्काची घरं मिळवून दिली. संघर्ष नगर ही एकेकाळी बोरिवलीमधील झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाची वस्ती होती. तिच्या दर्जाच्या वाढीकडे लक्ष पुरवून तिला आज एक आघाडीची वसाहत केली. प्रत्येक कामात सौंदर्य शोधणाऱ्या मामांनी विभागात केलेल्या सुशोभीकरणाच्या कामांची गणतीच नाही. त्याची पुनरावृत्ती शहरात अनेक ठिकाणी केली गेली. दिलीप मामा लांडे यांनी आपल्याला मिळालेल्या 5 वर्षाच्या आमदारकीच्या काळात या विभागात केलेली कामं आतापर्यंत अनेकदा संधी मिळूनही दुसऱ्या कोणी केलेली नाही. आता जर एवढी कामं झाली असतील तर पुढच्या 5 वर्षात या विभागाचा पूर्णपणे कायापालट झालेला असेल. येत्या विधानसभा निवडणुकीत दिलीप मामा यांच्या नावापुढील धनुष्यबाणाच्या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. आमदार म्हणून त्यांनी केलेली कामं आपण पाहिली आहेत. यापुढे राज्याचे मंत्री म्हणून ते संपूर्ण राज्याला निश्चितच दिशा देऊ शकतील. येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपल्या मतदान केंद्रात जाऊन धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मामांना प्रचंड मताधिक्याने विधानसभेत पाठवणं आवश्यक